तर चव्हाण यांच्या आरोपांची आदिवासी विकास मंत्र्यांनी दखल घेतलेली आहे आणि मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी आज अप्पर पोलीस अधीक्षकांची देखील तातडीनं भेट घेतली आहे। उईके यांच्या पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना तपासाच्या सूचना देखील बघायला मिळतात। आदिवासी मंत्र्यांच्या तक्रारीनंतरही अजून गुन्हा दाखल मात्र झालेला नाहीये। मंत्री अशोक उईकेंची उपविभागीय अधिकारी बन्सल यांच्याशी देखील चर्चा होतीये। या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घाला, वेगाने या सगळ्याचा तपास करा अशा उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। याच्यामध्ये एक जो मजहर कुरेशी जो मुख्य आहे त्याला पोलिसांनी काल चौकशी कामी ताब्यात घेतलं। दुर्दैवाने पोलिसांमधल्या एका अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने त्याला सोडण्याचं महापाप केलं, परंतु लगेच मग तो पांढरकवड्यातून तेलंगणा इथे पळून जात असताना पुन्हा त्याला सायंकाळपर्यंत अटक करण्यात आली। परंतु जर पोलीस प्रशासनातले काही कर्मचारी अधिकारी अशा पद्धतीने या आरोपींना सहकार्य करत असेल तर 100% ही गंभीर बाब आहे आणि याच्यासाठी आम्ही त्यांच्या त्या अधिकाऱ्याची तक्रार पण केली आहे आणि 100% त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिला आहे। दरम्यान या आदिवासी मुलींची कशा पद्धतीने तस्करी होते आणि या सगळ्यामध्ये महिलाच नेमक्या कशा सामील आहेत या सगळ्याची पुष्टी करणारी एक ऑडिओ क्लिप सध्या एबीपी माझाच्या हाती लागली आहे आणि या ऑडिओ क्लिपची सध्या एबीपी माझा पुष्टी करत नाहीये। एक प्रियकर आणि त्याच्या प्रियसीमधला हा संवाद आहे। हा संवाद ऐकून हे रॅकेट कशा पद्धतीने चालतं याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो। पोरीचं काम घेऊन चालली म्हणतो तो पुण्याले। अच्छा अच्छा हा एकटीच? एकटीने तर काल 10 जणांना नेणार आहे। शुभम मामा चालला संग। शिवम मामा कोण? पोरी काढणारा। अच्छा कुठं कुठच्या आपल्याच गावातला आहे, हे इकडं राहते फुकटनगर मध्ये। अच्छा अच्छा ते कल्याणी आत्या करते वाटतं ते काम। हो सोडला का? नाही बाबा मला आपल्याच गावात दिसते करा पाशी। मोबाईल वर काम करत असते याईनी। अच्छा असं आहे का? तिचे काम तिले जेल झालती ना या कामासाठी, हा तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते, जात नाही कुठं। आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग। अच्छा तिचा नवरा? बाबा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं तर करून कल्याणी आत्या निघाली होती ना। आज मजर कुरेशी हो त्यानंच दिलं। हो का? खतरनाक काम आहे। तो भी करते का काम तसे? कोण? मजर कुरेशी नाही हो, ते मजरही करते। मला वाटलं नाही। पैसा किती भेटते मग, पण बदलवायला लागते। तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही मला चांगलं नाही वाटत बा। सांगत हा पैसा भेटते पण बदलवायला लागते। अच्छा अच्छा तिघं चौघच आहे का बघते म्हणजे पोरी विकते ना काढते? बाप रे, फक्त 3-4 रॉकेट आहे यांचं। बाप रे तुला काय माहिती नाही या कामात। बाप रे आता पूनम आत्या आहे, बापरे किती सारे जण आहे सांगूच नको। मेन कोण आहे मग समजा? याच्यात मेन कोणीच नाही, सगळेच जण मेन आहे काम लावणारे। अच्छा हे इकडून पोरगी म्हणजे आता समजा माझी आईची पोरगी होती, पूनम आत्यानं कल्याणी आत्यानं काम लावलं। घेऊन जा लागते एका जणाला, आधार कार्ड लावा लागते तिथं। नकली आधार कार्ड माझ्या मम्मीच आहे। हे इम्पॉर्टंट गोष्ट होय का? मी सांगतच आहो मस्त। सांग ना मग, मी तो सांगतो ना। अरे मग सांगतो तुला मी। मम्मी चालली पुण्याले। अच्छा असं का? हो एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।